अण्णांनी बळजबरीने राजाला अवनीच्या रूममध्ये झोपायला पाठवलंय. आता अवनी उठते आणि अण्णा बाहेरून ऐकत असतो. त्यामुळे राजा तिला समजावतो की अण्णांनी मला मुद्दाम पाठवलंय, त्यामुळे आलोय आणि गपचूप झोपा. आता तिथे झुरळ निघालेलं असतं. आता ती बोलत असते, राजाला म्हणत असते, हे बघ झुरळ झुरळ, मला खूप भीती वाटते राजा. राजा म्हणत असतो, अहो घाबरू नका, काय होतं इथे झुरळाला, तुम्ही थांबा थांबा थांबा. आता अवनी एका भिंतीकडे जाते आणि येऊन त्याला मिठीच मारते. तिला खूप भीती वाटते. आता हे सगळं अण्णा आणि यशोदा ऐकत असतो. अण्णांना खूप भारी वाटत असतं की ते वेगळाच विचार करतायत. त्यांना असं वाटतंय की अवनी आणि राजाचं लग्न झालंय खरोखर. आता यशोदाला हे बघून तोंडालाच हात लावतो. अण्णा त्याचं तोंड दाबत असतो की यशा, बोलू नको बोलू नको, खूप छान सुरू आहे यांचं आणि असंच सुरू राहू दे. आता अवनी राजा म्हणत असतो, अहो थांबा, मी ते झुरळ उचलून बाहेर फेकतो. आता अवनी म्हणत असते, नको ना, नको जाऊ, तू माझ्याजवळच थांब. आता हे सगळं अण्णांना वेगळंच वाटत असतं, पण यांचं हे सगळं झुरळाबद्दल सुरू आहे हे त्यांना कळतच नाही आहे. आता अवनी त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, नको ना जाऊ राजा, नाही जायचं तू इथून. आता तो जातो. अवनी डोळे बंद करून त्या झुरळाकडे बघतही नसते. आता राजा ते झुरळ बाहेर फेकतो आणि म्हणत असतो, आता झालंय ना व्यवस्थित, आता झोपा बरं तुम्ही गपचूप. इकडे अण्णांना पण असं वाटत असतं की आता शांत झालंय. अण्णा म्हणत असतो, वा वा, आता जमलंय यांचं बहुतेक. इकडे यशोदा म्हणत असतो, काय अण्णा तुम्ही पण जा बरं तुम्ही बाहेर झोपायला. अवनी शांत बसलेली असते. आता अण्णा जाताना मागे वळून बघत असतो की राजा झोपलाय ना निवांत. आता यशोदा म्हणत असतो, जा बरं अण्णा तुम्ही. अण्णा तिथेच थांबतात थोडा वेळ आणि गाणे म्हणत असतात की फुलले रेक्षण माझी. इकडे यशोदा म्हणत असतो, काय अण्णा. यशोदाला खूप राग येतोय अण्णांचा या सगळ्या वागण्यावर. आता अण्णा म्हणत असतात की अरे गाऊ दे ना. तो म्हणत असतो, काय गाणे गात बसलाय, आमच्या झोपा होत नाही, जा बरं तुम्ही झोपायला. इकडे राजा खूप हसत असतो आणि म्हणत असतो, काय हो, एवढूशा झुरळाला तुम्ही भेताय. आणि आता अवनी कॉटवर झोपली आणि राजा खाली चटईवर झोपलाय. आता अवनीला एवढी शांत झोप लागलेली असते. राजा विचारच करत असतो. इकडे अण्णांना खूप भारी वाटत असतं. ती यशोदासोबत गप्पाच मारत असतात. यशोदा म्हणत असतात, जा बरं तुम्ही झोपायला अण्णा, आता झोपलेत ना ते. ते म्हणत असतात, बघ राजा आणि सुनबाईचं जमलंय वाटतं आता, आणि छान असंच गुण्या गोविंदाने राहू दे त्यांना. यशोदाला खूप वाईट वाटत असतं की हे लग्नच खरं नाही आहे आणि अण्णांना काय घेऊन बसले या सगळ्यांचं. आता अण्णा त्याला समजावत असतात, अय यशा, तू का असं बोलतोय रे, असं नको बोलू. राजाचा सुखाचा संसार होऊ दे आणि माझ्या घरात ही जी लक्ष्मी आली ना, तिला पण असंच गुण्यागोविंदानं नांदू दे. आता यशोदा म्हणत असतो, हो जा बरं तुम्ही आता झोपायला. आता फायनली अण्णा बाहेर गेलेत झोपायला, पण त्यांचा काही डोळा लागत नाही लवकर. इकडे यशोदा बघत असतो की अण्णा झोपले की नाही. आता अण्णांचा डोळा लागतो. यशोदाला कळताच यशोदा परत जातो आणि दार वाजवतो. आता अवनी पहिले राजाला उठवते आणि म्हणते, राजा, कुणीतरी दार वाजवतंय. आता राजाची झोप मोडते, त्यामुळे तो खूप चिडतो आणि उठतो, दार उघडतो. तो म्हणतो, काय रे यशोदा, काय झालंय आता. तो म्हणतो, अरे अण्णा झोपले, आता ये ना तू बाहेर, काय करतोय रूममध्ये. हा राजा पण त्याचा ऐकतो आणि म्हणतो, हो हो येतोय. आणि अवनीला समजावून सांगतो की हे बघा, गोल्ड मेडलिस्ट आहात ना तुम्ही, आता या रूममध्ये काहीच नाही आहे, ढेकून झुरळ डायनासॉर असे काहीच येणार नाही आहे, तुम्ही आता शांत झोपा. अवनी म्हणत असते, काय बोलतोय, ढेकून पण आहे का इथे. राजा म्हणत असतो, अहो नाही म्हणालोय मी, इथे काहीच नाही आहे, तुम्ही काळजी करू नका आणि शांत झोपा. आता अवनी तयार होते आणि अवनी म्हणत असते, अवनीला राजा म्हणतो, मी हे दार ओढून घेतो, म्हणजे अण्णा जर आले तर मला लवकर रूममध्ये येता येईल. ती म्हणत असते, हो हो. आता ती पण शांत झोपते आणि राजा पण बाहेर जातो. राजा म्हणत असतो, यशोदा म्हणत असतो, काय राजा, काय करत होता. राजा यशोदाला समजावून सांगतो, अरे तिथे झुरळ निघालेलं होतं, त्यामुळेच मी त्यांना ते झुरळ काढण्यासाठी मदत करत होतो, पण त्यांनी मला मिठीच मारली. यशोदा राजाला समजावून सांगतो, हे बघ, या सगळ्यामध्ये वाहवत जाऊ नको, या सगळ्यामध्ये नुकसान तुझंच होऊ शकतं. तर राजाला हे सगळं मान्य असतं. राजा अवनीला समजावून सांगतो आणि बाहेर निघून जातो. आता अवनीला एकटीला भीती वाटते थोडी, पण ती मन धट करून झोपते एकटी. राजा म्हणत असतो, काही लागलं तर सांगा, पण आता झोप मोडू नका माझी, इथे जास्त काहीच निघणार नाही आहे.
आता तो बाहेर जातो. आता अवनी तिचं ती पांघरून परत झटकून बघते की एखादं झुरळ आहे का, की झुरळांची फॅमिली आहे तिथे, पण काहीच नसतं. आता ती झोपते शांत. राजा पण दार ओढून घेतो आणि तिथे जातो. तर हा पान्या जागी होतो. पान्या राजाला चिडवत असतो, काय रे राजा, अण्णांनी तुला आतमध्ये झोपायला पाठवलं होतं, आणि तू का बाहेर आलाय? वहिनीने झोपू नाही दिलं वाटतं. राजा म्हणत असतो, अरे नाही, मी इथेच झोपलेलो होतो. पान्या म्हणतो, चल खोटं नको बोलू, मी बघितलंय ना तुला, तू आतमध्ये गेला होता. अण्णा आणि यशोदा तुला बाहेरून बघत होते. आता राजा अगदी तोंडावर घेतो. आता यशोदा खूप चिडतो सगळ्यांवर, झोपा बरं तुम्ही, आता सगळ्यांच्या झोपा मोडल्याय तुमच्यामुळे. आणि तो सगळ्यांना रागात बोलून सगळे झोपतात. आता पाऊस यायला लागतो खूप मोठ्याने. तर राजाला जाग येते आणि राजा पहिले अवनीच्या रूममध्ये जातो आणि तिच्या चेहऱ्यावर पडणारं पाणी असं हातामध्ये झेलत असतो. इकडे बाकी सगळेजण कुणी बाटल्या घे, कुणी टोपले, हे सगळं जमा करत असतात, कारण त्यांचं घर खूप जुनं आहे आणि खूप गळतंय घर. आता अवनीच्या चेहऱ्यावर एक थेंब पडतोच आणि अवनीला जाग येते. इकडे राजाला असं बघून तिला खूप आनंद होतो की राजाने माझ्यावरचं पाणीसुद्धा झेलतोय. आता राजा एक ग्लास घेऊन आलेला असतो, त्यामध्ये ते पाणी पकडत असतो. आता अवनी म्हणत असते, अरे हे काय आहे हे सगळं, आणि मला अशा याची सवय नाही रे. राजा म्हणत असतो, हो ना, अहो असंच आहे आमचं, पाऊस आलं की खूप गळतंय घर. आता इकडे बाहेर येते, तर बाहेर यांनी सगळ्या गाद्या वगैरे गुंडाळून ठेवलेल्या आहे आणि सगळे कुणी बाटली वगैरे लावतायत इकडे तिकडे, सगळीकडे घर गळतंय. हे बघून अवनीचं घर खूप अलिशान आहे ना, त्यामुळे तिला हे खूप गचाळ वाटत असतं की हे सगळं काय करतंय. यशोदा म्हणत असतो, धन्या चल साफ कर बरं, हे भर पाणी. आता हे तिघीजण एका बाजूला उभे राहतात. अवनीला बघून त्यांना असं वाटतंय अवनीला कसं तरी होतंय की काय. इकडे अण्णा पण आलेले असतात. अण्णा म्हणत असतात, सुनबाई तू काही काळजी नको करू, हे सगळं साफ करतीलच. अण्णा काहीच मदत करत नाही. तर राजा यशोदाला म्हणत असतो, यशोदा खूप पाऊस येतोय, गरमागरम चहा कर ना, आणि बिस्किट पण दे त्याचसोबत. अण्णा म्हणत असतात, अरे चहासोबत भजी पण कर ना. आता यशोदा खूप चिडतो आणि म्हणतो, या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला चहा आणि भजी खायची? आता बरं आणतो मी चहा बनवून. आता अवनी खूप चिडते. अवनी म्हणत असते, यशोदा या सगळ्यांचं काय ऐकताय तुम्ही? राजा हा सगळा टाईम आहे का चहाचा? हे बघ ना काय होऊन बसलंय. आणि त्यांच्या रूममध्ये नेते राजाला आणि म्हणत असते, ती गादी भिजली रे, चल आपण आवरून घेऊया. आता तो म्हणतो, घडी मारून ठेवतो ना. ती म्हणत असते, अरे वास येईल त्याचा. तो म्हणत असतो, नाही हो, अरे मागच्या वर्षी पण भिजली होती ही गादी, आम्ही याच्यात डांबराच्या गोळ्या टाकतो ना, मग सगळं व्यवस्थित होतं. अवनी म्हणत असते, काय बाबा तुझं वागणं, अरे ती गादी बाजूला घे, प्लॅस्टिक आहे का प्लॅस्टिक? आता राजा म्हणत असतो, हो आहे. राजा ते प्लॅस्टिक आणायला जातो, पण अवनीला हे सगळं पाण्याचं ते बघून खूप विचित्र वाटत असतं. ती म्हणत असते, अरे ती गादी बाजूला घे, अशी घडी नको मारू, वास येईल ना तिचा. तो म्हणत असतो, नाही नाही काही वास वगैरे येत नाही, त्यामध्ये डांबर गोळ्या टाकल्या की सगळं व्यवस्थित होतं. आता ती कापड प्लॅस्टिक आणायला सांगते. तो म्हणत असतो, वा गोल्ड मेडलिस्ट, चांगलं डोकं चालतं तुमचं. आता या प्लॅस्टिकने गादीच भिजणार नाही. आता ती बाहेर येते आणि बाहेर येऊन बघते तर हे त्या कपड्यांनी सगळं पाणी भरत असतात. अण्णा काहीच मदत करत नाहीये. तेव्हा आता अवनी चिडते आणि अवनी म्हणते, उद्या पहिले या घरावर ते ताडपत्रे वगैरे आणून टाका, म्हणजे घर गळणार नाही. आता अण्णा तिच्या अंगावर छत्री पकडत असतात. अण्णा दारू पिलेली असल्यामुळे ते काही व्यवस्थित त्यांच्याकडनं पकडणं होत नाही. अवनी म्हणत असते, अण्णा मी पकडू का छत्री? अण्णा म्हणत असते, नाही नाही मी पकडतो ना, माझ्या घराची लक्ष्मी भिजली नाही पाहिजे. आता अवनी ती छत्री पकडते आणि उद्याच्या उद्या यांना ताडपत्रे आणायला सांगते. आता ती पण मदत करत असते. ती पडायला लागते तर यशोदा आणि धन्या तिला पकडतो की तुम्ही पडसाल या पाण्यामध्ये. आणि आता लगेच पाण्याने ते ताडपत्रे घेऊन आलेलं आहे. इकडे अवनी त्यांना सांगते कुठून कसं पाणी भरायचं, काय करायचं. ते अवनीचं ऐकत असतात सर्वजण. अण्णा तिच्या अंगावर छत्री धरून बसलेत. इकडे पुढील भागामध्ये नमी चहा घेऊन येते. तर आता नमीना बोलायला ही सगळेजण येतात आणि म्हणतात, अगं बाई तुझ्या आईला थोडा वेळ थांबवून ठेव गं, आम्हाला घरावर ताडपत्री टाकायची आहेत. आता ही सगळी तयारी करून होते, यांची बांबू वगैरे बांधतात सगळीकडे आणि ते पसरवायचं असतं. तेव्हा सुलवात येते आणि म्हणत असते, हे सगळं तुम्ही नाही करू शकत, कारण कोर्टाचा आदेश आहे, या घरावर तुम्ही छप्पर नाही टाकू शकत. आता अवनी येते, तिचा हात पिरगळते आणि म्हणते, ओ आत्या, ते कोर्टाचे वगैरे नियम आम्हाला माहीत आहे, पण घर जर गळत असेल तर आम्ही त्याच्यावर फक्त
झाकण टाकतोय. त्यामुळे कोर्टाचा यामध्ये काही संबंध नाही. आता अण्णा म्हणत असतात, वा शाबास सुनबाई, आणि नाचायलाच लागतात सर्वजण.